आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील सिद्धापत्रिका धारकांसाठी आताची एक महत्त्वाची व मोठी बातमी देणार आहोत। तरी आपण त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। अलीकडेच 11 मार्च रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगला व मोठा निर्णय घेण्यात आला होता। मराठी नवीन वर्ष, गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील रेशन कार्ड धारकांना आनंदाचा सिद्धा वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता। राज्य सरकारने दुर्बल घटक व सर्वसामान्य जनतेला रेशन वाटप दुकानाच्या माध्यमातून सण उत्सवाच्या काळात लागणाऱ्या आवश्यक वस्तू किरकोळ दराने वाटप करण्याचे धोरण आखले होते। मात्र सध्या लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने रेशन दुकानातून मिळणारा आनंदाचा सिद्धा वाटप जवळपास 2 ते 2.5 महिने बंद राहणार आहे। महत्त्वाचे म्हणजे आता हा आनंदाचा सिद्धा जून महिन्याच्या मध्यापर्यंत अर्थात अजून जवळपास 2 ते 2.5 महिन्यानंतर मिळणार आहे। अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब व तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती भागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केसरी शेतकरी सिद्धापत्रिका धारकांना 1 किलो साखर, 1 किलो रवा, 1 किलो चना डाळ आणि 1 लिटर खाद्यतेल असा आनंदाचा सिद्धा संच फक्त 100 रुपयांना मिळणार आहे व या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 1,69,00,000 सिद्धापत्रिका धारकांना मिळणार आहे। मात्र सध्या लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे आनंदाचा सिद्धा वाटप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे गुढीपाडवा व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिळणारा आनंदाचा सिद्धा आता 10 जून नंतर मिळणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।